तर राज्यातील नेत्यांना वाटतं की पैसे दिले की बहीण बदलता येते। लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सुद्धा अजित पवारांवर हा निशाणा साधलाय। आम्ही बहिणी 1,500 रुपयांना विकल्या जाणार नाही, स्वाभिमानी आहोत असंही सुळे म्हणालेले आहेत। आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो। 1,500 रुपये दिले की नवीन बहिणी, 1,500 दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर उभ्या राहतील। आम्ही बहिणी 1,500 रुपयाला बिकाऊ नाही आहोत, आम्ही स्वाभिमानी मुली आहोत। कष्ट करू, स्वतःच्या पायावर उभं राहू, पण भावाला साथ देऊ। भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा माहेरला कधी रस्त्यावर सोडू देणार नाही। तर लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी लाव रे तो व्हिडिओ केलेला आहे। लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंनी महेश शिंदेंवरही निशाणा साधलेला आहे। महेश शिंदेंचा भाषणाचा व्हिडिओ त्यांनी लोकांना ऐकवलेला आहे। डिसेंबर नंतर योजनेचे पैसे मिळणार नाहीत असं महेश शिंदे म्हणतायत, असं सुप्रिया सुळे व्हिडिओ दाखवत म्हणालेले आहे। महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत। तर ही कुठली संस्कृती हो आहे का महेश शिंदे? आम्हाला 1,500ची गरज नाही म्हणलं, तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का? मला केलंय, मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो। मला असं कसं करायला? सगळ्यांनाच मिळणार आहे, मला नाही मिळणार आहे? तसं नाही, आता दिलंय। डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे। खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे, कोण पात्र कोण अपात्र। तुम्हाला तुमचा आमदार माहितीये, गावातल्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे। या इलेक्शनला पुढं पाळणाऱ्याची यादी काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू, हा शब्द तुम्हाला देतो। बघा, अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत।